मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेच्या आमदारांवरती नजर असून फडणवीस एकनाथ शिंदेंचे आमदार फोडणार असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंनी केला। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांमध्ये झालेल्या चर्चेत जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। उबाटाकडनं विधानसभा अध्यक्षांना पत्र देत भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय। भाजपा आमदार सुरेश धसांनी भास्कर जाधवांना मिठी मारत त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी भास्कर जाधवांनी सुरेश धसांनी उभारलेल्या लढ्याचं तोंड भरून कौतुक केलं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधान भवनाच्या परिसरात काही बडे नेते एकत्रित दिसले। भाजप आमदार सुरेश धस यांच्या जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांचा अनौपचारिक गप्पा रंगल्या। आम्ही विरोधी पक्षनेतेपदावरती दावा करत भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस केली, पण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली। लोणावळ्यात अनधिकृत टपरी व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होणार अशा शब्दात आमदार सुनील शेळकेंनी सुनावलं। तर हॉकर्स झोनच्या माध्यमातून पुनर्वसन होईपर्यंत या टपऱ्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना आमदार सुनील शेळकेंनी नगर परिषदेला दिली। कराडमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता भाजपसह 91 इच्छुकांचे अर्ज दाखल केलेले आहेत। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्रित निवडणूक लढणार असल्याची माहिती भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी दिली। छत्रपती संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून उकरून फेकावी अशी मागणी भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी केली। अबू आझमींनी औरंगजेबावरती स्तुतीसुमनं उधळल्यानंतर नवनीत राणा आक्रमक झाल्या। अबू आझमींच्या मुलानं गोव्यामध्ये राडा केल्याची घटना घडली। कारचा इंडिकेटर न दाखवता दिशा बदलल्यामुळे कळंगूट इथे आझमींच्या मुलानं राडा केला। या राड्यानंतर पोलिसांनी फरहान आझमीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला। दरम्यान BNS 35 अंतर्गत नोटीस जारी करत त्यांची सुटका करण्यात आली। मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी अबू आझमींसोबत शिवसेनेच्या दोन्ही पक्षप्रमुखांचे फोटो एक्सवरती पोस्ट करत जोरदार टोला लगावला। आम्हीच खातो माती, मग त्यांना कशी राहील भीती, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला। मुधोजी राजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। कोरटकर प्रकरणात सरकारी वकिलांची नेमणूक करून 11 मार्चला होणाऱ्या सुनावणीत कोरटकरला जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। विरोधकांच्या दबावामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। मुंडेंनी स्वखुशीनं राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंनी दिली। तर दुसरीकडे भुजबळ हे जास्त भ्रष्ट असतील तर त्यांची मंत्रिपदाची वर्णी लागेल, असा उपरोधिक टोला दलवाईंनी लगावला। या घटनेमुळे माणुसकीवरचा विश्वास उडालाय। उशिरा का होईना पुण्याचे पालकमंत्री यावरती बोलले, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला। राजीनाम्यामुळे हे संपणार नाही, तर या प्रकरणी ज्यांचा सहभाग आहे त्यांची नावं चार्जशीटमध्ये दाखल करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली। राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आज राज्यभर निदर्शनं करणार आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या कर्मचारी मुंबई सेंट्रल कार्यालयावर दुपारी निदर्शनं करणार असल्याचं महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं। तसंच एसटीची भाडेवाढ लागू झाल्यामुळे प्रवाशांसोबतचे वाद वाढले, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच 5 रुपयांच्या पटीत सुधारित भाडेवाढ लागू करावी, अशी मागणी संघटनेनं केली। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 5वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी पोषण आहार पुरवण्यात येतो। तसंच अनेक महिन्यांपासून पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांकडून महागाईमुळे दरवाढीची मागणी होत होती। त्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं नवीन शासन निर्णयानुसार आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे। कर्जत पनवेल दरम्यानच्या रेल्वे कॉरिडॉरचं काम 70% पूर्ण झालंय। हा कॉरिडॉर 296 किलोमीटर लांबीचा असून त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे। प्रकल्पासाठी 2782 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। राज्याचा पारा चढू लागलाय। 9 मार्चपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ होईल। 13 मार्चपर्यंत तापमानवाढीचा हा कल कायम राहील। तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवलं जाईल। राज्यात 2024 या एकाच वर्षात जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत लक्षात घेता पुणे ही आता अंमली पदार्थांची राजधानी म्हणून पुढे आल्याचं दिसतंय। पुण्यात वर्षभरात 3679 कोटींचा ड्रग्ज जप्त केलाय। शिमग्याला कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्यांचं आरक्षण फुल झाल्यामुळे दादर ते रत्नागिरीच्या दरम्यान अनारक्षित गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दादर रत्नागिरी विशेष अनारक्षित गाडी आठवड्यातून 3 दिवस म्हणजेच 11 आणि 13 आणि 16 मार्च रोजी दादर स्थानकातून दुपारी 2:50 सुटेल।
राज्य सरकार आणि कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरता सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेच्या 61 शाळांमध्ये 502 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. युनिफाईड पेमेंट इंटरफेस सेवेसाठी व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या सबसिडीत सरकारनं कपात केल्यामुळे हा खर्च ग्राहकांकडून वसूल करण्याची तयारी कंपन्या करतायत. गुगल पेनं डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवरती शुल्क लावलंय. पेटीएम आणि फोन पे यांनी मोबाईल रिचार्जवर शुल्क वसुली सुरू केली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारत हा विश्वासार्ह पर्याय असल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या आकडेवारीनुसार थेट परकीय गुंतवणूक चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात 27% वाढून $40.67 अब्ज वर पोहोचली आहे. मावळवासियांना आणि पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात 55.07% इतका आज पाणीसाठा शिल्लक राहिलाय. कडक उन्हामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल असा अंदाज पाटबंधारे खात्यानं काढला असून वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपुरातील नाग नदी स्वच्छतेसाठी बूस्टर डोस मिळालाय. नाग नदी प्रदूषण प्रतिबंधक प्रकल्पाला केंद्र सरकारकडनं 1926.99 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून नाग नदीभोवती मलवाहिन्यांचं जाळं उभारलं जाणार आहे आणि या प्रकल्पामुळे नाग नदी परिसरात प्रचंड मोठं बांधकाम आणि दुरुस्ती केली जाणार आहे. महिला दिनानिमित्तानं पुणे मेट्रोकडनं महिलांना खास गिफ्ट देण्यात आले. पुणे मेट्रोचा वन डे पास फक्त 20 रुपयात दिला जाणार आहे. वन डे पासची मूळ किंमत 118 रुपये असून महिला दिनानिमित्तानं 1 मार्च ते 8 मार्च दरम्यान महिलांना हा पास 20 रुपयात मिळतोय. उन्हाळ्याच्या झाडांची काळजी घेण्याची मोहीम मुंबई महापालिकेनं हाती घेतली आहे. झाडांना पाणी पुरवठा करण्यासोबतच तुटण्याच्या अवस्थेत असलेली झाडं आणि फांद्या पालिकेकडनं आधीच तोडण्यात येणार आहेत. या कामाकरता पालिकेकडनं झाडांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील 30 गावांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात आलंय. T-132 या वाघिणीला पकडण्यासाठी 50 वन कर्मचाऱ्यांची टीम 24 तास सक्रिय होती. अखेर या वाघिणीला पकडण्यात वन विभागाला यश आलंय. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलासा नाकारलाय. संचित रजेवर असताना पुन्हा रजावाढीसाठी गवळीनं विनंती केली होती. दरम्यान गवळीची ही याचिका फेटाळण्यात आली आहे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा घ्या आणि त्यांची पक्षातनं हकालपट्टी करा अशी मागणी पुण्यातल्या सकल मराठा समाजानं केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचं निवेदन सकल मराठा समाजाकडनं त्यांना देण्यात आलंय. पुण्याच्या अनेक भागात अघोषित पाणी कपात सुरू आहे. शहराच्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठ्याची वेळ 1 ते 1.5 तासानं कमी करण्यात आली आहे. पालिकेकडनं शहरात अनेक ठिकाणी पाण्याची वेळ बदलण्यात आली असून अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. गर्दीनं तुडुंब भरलेल्या लोकलमध्ये प्रवाशांकडील मोबाईल हे चोरट्यांचं लक्ष असतं. 2024 या वर्षभरात 10,981 प्रवाशांचे तब्बल 27,10,08,223 रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले. त्यापैकी 4,875 गुन्ह्यांचा तपास करून मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर संबंधित प्रवाशांना ते परत देण्यात आले. राज्यात 2024 या केवळ एका वर्षात सायबर चोरांच्या टोळ्यांनी तब्बल 7,634 कोटी रुपयांचा गंडा घातला. या गुन्ह्यांमध्ये केवळ 11% आरोपींना अटक करण्यात आली असल्याचं वास्तव या निमित्तानं समोर आलंय. नवी मुंबईत बाजार समितीत मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मिरचीचं उत्पादन प्रचंड झाल्यामुळे बाजारभाव निम्म्यावर आलेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून वर्षभरासाठीचा घरगुती मसाला करण्याची लगबग सुरू झाली आहे. हळूहळू राज्यात तापमानात उन्हाचा पारा चढू लागलाय. त्यामुळे बाजारात लिंबाची आवक कमी आणि मागणी जास्त झाली आहे. त्यामुळे 10 रुपयांना 4 ते 5 मिळणारी लिंब आता 10 रुपयांना अवघी 2 मिळत आहेत.